नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये. तर आज मी बनवणार आहे महाराष्ट्रीयन फेमस पारंपरिक रेसिपी, त्या म्हणजे डुबुक वड्या. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि अगदी घरातील साहित्यात होणारी रेसिपी आहे. रेसिपी पूर्ण बघा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब सुद्धा करा. तर सर्वात आधी आपल्याला इथे 3 ते 4 कांदे भाजून घ्यायचे आहेत. कांदे जर मोठे असतील तर 2 घ्या आणि असे छोटे असतील तर 3-4 घेऊ शकता. आणि इथे थोडंसं मी खोबरं घेतलेलं आहे. खोबऱ्याचं प्रमाण याच्यापेक्षा थोडं जास्त सुद्धा घेऊ शकता किंवा मग एवढं सुद्धा घेऊ शकता. आता 3 ते 4 कांदे भाजून घ्यायचे आणि थोडंसं खोबरं आणि इथे मी 1 चम्मच चण्याची डाळ आणि अर्धा चम्मच तांदूळ सुद्धा भाजून घेतलेले आहेत. त्याने रशाला ना टेस्ट एकदम छान येते. आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या. थोडंसं पाणी टाकून हा मसाला आपल्याला बारीक फिरून घ्यायचा आहे. तर बघू शकता. आणि इथे आता मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. डुबुक वड्या किती बनवायच्या आहेत त्यानुसार बेसन घ्यायचं आहे. मी अर्धी वाटी बेसन घेतलं, थोडंसं धना पावडर टाकलं, थोडंसं लाल तिखट आणि हळद टाकून घेतली, थोडंसं मीठ टाकलं, अर्धा चम्मच तेल टाकलं, मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आता याला ठेवायचं साईडला. आणि आता आपल्याला डुबुक डुबुक वड्याचा रस्सा बनवायला घ्यायचा. तर गॅसवर कढई ठेवायची, कढई गरम होऊ द्यायची. त्यानंतर याच्यामध्ये 1 पळी तेल टाकायचं, थोडासा कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता छान तडतडू द्यायचा आहे. त्यानंतर याच्यात 1 चम्मच धना जिरा पावडर टाकलं, अर्धा चम्मच लाल मिरची पावडर आणि 1.5 चम्मच काळा मसाला टाकून घेतला, अर्धा चम्मच हळद टाकून घेतली. आता हा मसाला पहिले छान फ्राय करून घ्यायचा. तो तेलात छान मसाला फ्राय केल्यानंतर याच्यामध्ये आता वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा. आता मी इथे वाटून घेतलेला मसाला टाकून घेते. तो मसाला मी टाकून घेतला आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम इथं स्लोच ठेवायची आहे, नाहीतर मसाला जळू शकतो. आणि मसाला का जळला ना तर हा रस्सा आहे ना कडू लागण्याची शक्यता असते. त्यामुळं काय करायचं, गॅसची फ्लेम मीडियम किंवा कमी ठेवूनच मसाला फ्राय करून घ्यायचा. पाहिजे तर मध्ये-मध्ये फुल पण करू शकतो, पण कमीच ठेवून मसाला फ्राय करून घ्यायचा. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाण्याच्यात टाकून मसाला छान असा शिजवून घेतला आहे, म्हणजे फ्राय करून घेतला आहे. बघू शकता मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. आता इथं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता एकदा परत मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. आता डुबुक वड्याचा रस्सा तुम्हाला किती बनवायचा आहे, घट्ट ठेवायचं की पातळ ठेवायचा आहे, त्यानुसार याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. आता मी थोडासा पातळच ठेवणार आहे. तुम्हाला जर एकदम घट्ट ठेवायचा असेल तर 1 ते 1.5 ग्लास पाणी टाका. मी इथे 2-3 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण मला थोडासा रस्सा पातळ करायचा आहे. तर इथे मी 2-3 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि परत मिक्स केलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. डुबुक वड्या म्हटलं की मला माझ्या आईची आठवण येते, कारण माझी आई खूप सुंदर टेस्टी अशा डुबुक वड्या बनवायची. तर खूप दिवसानंतर मी आज डुबुक वड्या बनवत आहे आणि खूप दिवसानंतर खात सुद्धा आहे, म्हणजे खाणार सुद्धा आहे, अजून बनत आहे त्या. तर आता मीठ टाकल्यानंतर झाकून ठेवायचं आणि 1 उकळा येऊ द्यायचा. उकळा आल्यानंतर आता आपण जे बेसन मळून ठेवलं होतं ना, ते याच्यात टाकायचं आहे. म्हणजे कसं टाकायचं ते तुम्हाला सांगते. बघू शकता यालाच बोलतात डुबुक वड्या. तर डुबुक वड्या म्हणजे या रश्श्यावर त्या तरंगतात ना, म्हणून त्या डुबुक वड्या. तर हाताला थोडं असं ना याला अ, हाताने असं करायचं, दाबून घ्यायचं. बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. तर थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि हातावर असा दाबायचा आणि या रश्श्यामध्ये टाकून घ्यायचा. बघू शकता. तर तुम्ही ना छोटा गोळा घेऊन सुद्धा करू शकता आणि मी जेवढा घेते तेवढा सुद्धा करू शकता. आता मी जेवढं बनवते आहे ना त्याच्यापेक्षा छोट्या-छोट्या डुबुक सुद्धा बनवू शकता. पण मी थोड्या मोठ्याच बनवत आहे. बघू शकता. हे बघा. या डुबुक जे आपण हाताने असं दाबून बनवतो तर आपल्या बोटाचे निशाण येतात ना, तर खूप सुंदर दिसतात. तर इथे मी सगळ्या डुबुक टाकून घेतलेल्या आहेत. आणि आता झाकून ठेवायचं आणि 6 ते 8 मिनिटं मीडियम गॅसवर आपल्याला या डुबुक शिजून घ्यायच्या आहेत. तर 8 ते 10 मिनिटानंतर मी गॅस बंद केलेला आहे. आणि आता बघू शकता किती छान डुबुक रस्सा झालेला आहे. तुम्ही याला डुबुक वड्याची आमटी सुद्धा बोलू शकता. तर डुबुक रेसिपी रेडी आहे. आता याच्यामध्ये ना ज्वारीची भाकर चुरून खायला खूप मज्जा येते आणि भातासोबत तर खाऊ शकता.
चपातीसोबत पण खाऊ शकता, पण ज्वारीच्या भाकरीसोबत खूप टेस्टी लागतात. तर मी म्हटलं होतं ना, मी रस्सा थोडा पातळच ठेवणार आहे, म्हणून मी रस्सा पातळच ठेवलेला आहे. तुम्हाला जर याच्यापेक्षा घट्ट रस्सा पाहिजे असेल तर पाणी थोडं कमी टाका. तर डुबुक वड्या रेसिपी, महाराष्ट्रीयन फेमस डुबुक वड्या रेसिपी रेडी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.